असं आहे की इंडिया आघाडी आजही आहे, उद्याही राहील. ही खरं आहे की लोकसभा आणि विधानसभेला होती. ती वरच्या पातळीवर झालेला हा निर्णय होता. दिल्लीच्या पातळीवर हायकमांडकडे. स्टेटच्या लेव्हलवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहे. परंतु आयडिओलॉजीशी कुठलेही कॉम्प्रोमाइज करून तो निर्णय व्हावा अशा प्रकारची भूमिका आपली नाही. राहिला विषय नवीन अलायन्स पार्टनर यायचा, त्याही संदर्भात चर्चा होईल. आता काही कुठलेही आपण हा विषय संपवलेला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचा संदर्भातला निर्णय हा स्थानिक युनिटवर सोडलेला आहे, जिल्हा पातळीवर सोडलेला आहे. त्यामुळे जिल्हा मग प्रत्येक वेळा आम्ही गेलो, काही मागितलं की कोर्ट म्हणतं की तुमची किती, महाजन ज्या लोकसभेच्या सदस्य होत्या, अध्यक्ष व्हायच्या अगोदर बीजेपीच्या 16 खासदारांच्या कमिटी त्यांच्या अंडर होते. त्यांनी अभ्यास केला, सांगितलं की यांना या ओबीसीला आपण जसं दलितांना, आदिवासींना भारत सरकारकडून मदत देतो तशी दिली पाहिजे, पण डाटा नाही. तो डाटा द्या. त्यांनी सेन्सस कमिशनरला सांगितलं, काही झालं नाही. मनमोहन सिंग कमिटी आली, पवार साहेब, चिदंबरम त्या कमिटीमध्ये होते. तसंच झालं नेमकं परत, की आम्हाला सुद्धा वाटतं की त्यांना द्यायला पाहिजे, परंतु डाटा नाही. सेन्सस कमिशनरने तो डाटा गोळा करावा आणि ते करतच नव्हते. आणि झालं तर झालं आम्हाला. आणि मग आज आम्हाला आनंद हा की आता जे प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांनी जाहीर केलं की आम्ही जातगणना करू, आणि आमची ती अपेक्षा. कारण होऊ जाऊ, कारण प्रत्येक वेळेला आम्हाला का कोर्टामध्ये जावं लागतं, प्रत्येक वेळेला आम्हाला का भांडावं लागतं, म्हणून म्हटलं जातगणना. सर, अनेक मंत्री ओबीसी समाजाचे आहेत, परंतु ते राजकीय लाभ घेतात आणि तेवढ्या आक्रमकतेने ओबीसी साठी लढत नाही. त्याचं उत्तर मी काय देऊ? त्याचं उत्तर त्यांना तुम्ही द्या. त्यांना विचारणं ते काय लढत नाही, ते लढत नाही. कारण मला जे वाटतं मी ते तुम्हाला सांगतो. कारण जसं दलितांसाठी राखीव मतदारसंघ आहे, आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे, तसं ओबीसीसाठी राखीव मतदारसंघ नाही. त्यामुळे आम्ही ओबीसीचे जे उमेदवार आहोत, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, वंजारी, धनगर जे काय असतील ते ओपन मध्ये आम्ही उभा राहतो. आणि ओपन मध्ये आम्हाला मराठा समाजाची सुद्धा मतं हवी असतात, आणि ती आम्हाला मिळणार नाही पुढं, आणि ते आम्हाला पाडतील म्हणून कदाचित ही मंडळी गप्प बसतात. हा इथे पण प्रयोग झाला ना. 2 दिवस हे जरांगे इथे येऊन बसले, आणि आमची ज्या युवा भावाची माणसं ज्यांना पाणी दिलं, सगळं दिलं, ते सुद्धा मराठ्याचे ज्यांनी डोक्यात राग घातले आणि आमच्या विरुद्ध गेले. मताधिक्य म्हणून बरंच कमी झालं, पण इतर सगळ्यांनी सावरल्यामुळे मी निवडून आलो. त्यामुळे ते सगळे घाबरतात की बा हे असं झालं तर, म्हणून करायचं ते बोलत. सर, जरांगेने एक असा आरोप केला आहे की तुमची जी सभा होती ती अजित दादा पवार पुरस्कृत. अरे त्याचं काय, त्याचं काय डोकं आहे का? काय सांगणार तुम्ही? काय ते जरांगे ते काय, त्याचा अभ्यास नाही ना. सामाजिक प्रश्नाचा अभ्यास आहे ना, राजकीय प्रश्नाचा अभ्यास आहे. फक्त एखादी काय भाषण करायचं आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपायचं, आणि तुम्ही तुमच्या शेतात तिथेच ठेवलेलं असतात. कोणी काय बोललं तो झोपेतून उठले का तुम्ही जण विचारतात, बोला त्या असं कधी बडबड काय तुम्ही. साहेब, 2017च्या शेतकरी कर्जमाफी संबंधी उच्च न्यायालयानं निर्देश दिले की 6 आठवड्यात ही रक्कम आता देण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील रक्कम 6 आठवड्यात उर्वरित लाभार्थ्यांना द्यावी असे निर्देश देण्यात आलेले. या योजनेचा लाभ 6,56,000 शेतकऱ्यांना होणार. आता कोर्टाने जर निर्णय दिलेला आहे, आणि उर्वरित हा शब्द तुम्ही वापरला नाही, काही उरलेले आहेत त्याच्यातले. असं नाही का दिलं नाही, त्यांनी दिलं, पण काही उरलेले असतील त्यांना त्या अर्थ देण्यात येईल.